नागपूर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की मुंबईतील आंदोलनकारांवर सध्या कोणतीही कारवाई होणार नाही। ते देखील आपलेच बांधव असल्याने सरकार चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे। आंदोलकांशी चर्चा सुरू असून सरकारकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा विचार नाही। भोयर यांनी साखळी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली आणि आश्वस्त केले की सरकार ओबीसी मधून मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार नाही। आपण बघतो आहे की मागच्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईला मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं। या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राज्यामध्येच आहे, परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे धास्ती नक्की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसींचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, ह्या धास्तीनं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे आहे ते लिखित स्वरूपात हे मागितलेलं आहे। गेल्या वेळी एकनाथ शिंदे सरकारने ते लिखित स्वरूपात दिलं होतं, तसं लिखित सरकार पुन्हा देणार आहे। याच्या आधीच राज्य सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे त्या ठिकाणी लिखित दिलेलं आहे आणि ह्या राज्यात कार्यरत असलेले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ह्या राज्यातल्या ओबीसी समुदायाचा पूर्णपणे विश्वास आहे। कारण आपण सर्वजण जाणतो की आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र अशा ओबीसी मंत्रालय हे त्या ठिकाणी नव्हतं, परंतु सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असे पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांनी या राज्यामध्ये सर्वप्रथम ओबीसी मंत्रालयाची विभागाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे। अनेक योजना त्या ठिकाणी चालू केल्या आहे। या अनेक योजनांच्या माध्यमातून आमचे ओबीसी विद्यार्थी असो, आमचे ओबीसी तरुण असो, त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर।